नमस्कार, मी योगेंद्र यशवंत भोईर. माझं शिक्षण PhD इन फायनान्स आणि आता LLB करतो. 2 वेळा मी UPSC एक्झाम्स दिलेली आहे आणि आज इथे थेट महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलो. सर, आगे आपकी योजना क्या रहेगी? बघा, आत्ता जी 22 नंबर पॅनलमध्ये मी लढतोय, तिकडे सगळ्यात जर जास्त कुठली प्रश्न असतील किंवा कुठली समस्या असेल, ती मूलभूत गरजा आहेत. या ज्या गरजा आहेत ना, लोकांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा लोकांपर्यंत कोणी व्यवस्थित पोहोचवत नाहीये. मूलभूत गरजा म्हणजे छोटेसे आपले लोकांच्या गरजा असतात. रस्ते असतील, सांडपाणी व्यवस्थापन असेल, बागबगीचे असतील, उद्याने असतील, महावितरण आहे आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी पुरवठा, जो लोकांपर्यंत पोहोचत नाही. पाणी हे जीवन आहे आपण म्हणतो, पण त्या जीवनसाठीच लोक त्रासलेले आहेत. तर तो समस्या किंवा ती समस्या हे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या लोकांपर्यंत मला पोचवायच्या आहेत व्यवस्थित रीतीने आणि चांगल्या पद्धतीने ती व्यवस्था पोचली पाहिजे. आपके सामने विपक्षी पार्टी कौन सी है? मेरे सामने जो लड़ रहे हैं वो पार्टी है शिवसेना, और शिंदे गठ है. जनता को आप आगे क्या योजना देने वाले हैं? जनता के लिए क्या है आपका कहना? देखिए, योजना जो जनता के लिए मैं आगे देने वाला हूँ वो ऑलरेडी सब योजना इन लाइन है, इन लूप है, इन पाइपलाइन है, लेकिन लोगों तक वो योजना जा नहीं रही. तो मैं एक एजुकेटेड कैंडिडेट हूँ, UPSC की मैंने तैयारी की है, प्रशासकीय मैंने पढ़ाई की है. तो उस जो मेरा जोर है जिसमें, उसके हिसाब से जो भी योजना है वो मैं डिस्कस करूंगा जनता के साथ में और वो उन तक 100% मैं उन तक वो पहुंचाने वाला हूँ वो समस्या. तुमच्या समोर बाहुबली होता, त्याच्यानंतर एक माजी नगरसेवक जो विकास मागतो आहे, तर त्यांच्याबद्दल आपण कुठल्या प्रकारे तुम्ही त्याला देताय? विकास म्हात्रेजी हे खूप अनुभवी इकडचे नेता आहेत, प्रतिनिधी आहेत. खूप वर्षापासून ते लोकांपर्यंत पोहोचलेत, काम करतायत. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टी हे टायमानंतर बदलले पाहिजे. लोकांकडे नेतृत्व हे बदललं पाहिजे. लोकांपर्यंत नवीन नेतृत्व गेलं पाहिजे, युवा नेतृत्व गेलं पाहिजे. काम करण्याची जी पद्धत असते ना, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. माझ्या काम करण्याची पद्धत अशी आहे की मी हार्डवर्क नाही करत, मी स्मार्ट वर्क करतो. मला जे लोकांपर्यंत काम न्यायचं आहे ना, ते स्मार्टली न्यायचं आहे, माझ्या शिक्षणाच्या जोरावरती न्यायचं आहे आणि 100% लोकांना ते काम आवडलं पाहिजे आणि ते काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आपण आपल्या जनतेला काय काय आग्रह करायचा? सर बघा, 22 नंबर पॅनल, मी जनतेला एवढंच आग्रह करेन की 22 नंबर पॅनल माझ्यासारख्या उमेदवारांनी हा बिनविरोध जाऊन दिलेला नाहीये. त्यांचा जे लोकशाहीने त्यांना जो अधिकार दिलाय मतदान करायचा, तो मतदानाचा अधिकार मी अजूनपर्यंत 22 नंबर पॅनलमध्ये टिकवला आहे. तर मी लोकांना इतकंच विनंती करेन किंवा त्यांना एवढा आग्रहाने सांगेन की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही तुमचं मत सगळ्यांनी द्यायचं आहे आणि तुमचं मत तुम्हाला जे वाटेल की लोक हा आपला विकास करू शकतो. मी माझ्याबद्दल बोलेल, मी उच्च शिक्षित आहे, प्रशासकीय अभ्यास मी केलेला आहे. त्या अभ्यासाच्या जोरावरती मी लोकांपर्यंत एवढंच मला सांगायचं आहे की तुमच्या समस्या, तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे सभागृहामध्ये मांडायचे आहेत, ते माझ्याशिवाय तुम्हाला अजून कुठला प्रतिनिधी त्या पद्धतीने मांडता येणार नाही. म्हणजे कामं सगळीच करतात, पण काम करण्याची पद्धत, कार्यपद्धत, कार्य करण्याची क्षमता हे तुम्ही ओळखा, तुम्ही माहिती घ्या आणि त्या हिशोबातच तुम्ही लोकप्रतिनिधी निवडा. धन्यवाद सर. थँक्यू. जय महाराष्ट्र.